आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तसं बी अक्षराला बी हे पटले. तिनं स्वतःहूनच वचन दिलंय ना, मग तू बी हा विषय डोक्यातून काढून टाक. आई अहो, या किरकोळ गोष्टीला लय महत्व देऊन तुम्ही स्वतःचं टेन्शन वाढवून घ्यायला लागलाय बघा. अहो असं काय बी होणार नाही, आणि झालंच ना तर समधी जबाबदारी माझी असेल. तुम्ही फक्त आता वचन मागं घ्या. हो सुंदर, तू उगीच सारखा ना माझ्या मागं लागू नको. तुला या आयुष्यातलं काय बी कळत नाही, तेव्हा तू यात लक्ष घालू नको आणि काय बोलू मी नको. अहो बस, आता एकही प्रश्न विचारू नका. नको हे ते स्वप्न, आणि मलाच IPS व्हायचं नाहीये. वा, हे भारी आहे. म्हणजे मॅच खुळा, मला काय अक्कलच नाही. देवानं जी काय अक्कल दिली आहे ना, ती समजी तुम्हासनीच दिली आहे बघा. नाही आई आता म्हणल्याच नव की मला काय बी कळत नाही. नाही बरोबर आहे, मला काय बी कळत नाही. तुमच्यासारखा मी शिकलेलो बी नाही. जे काय होतं ते आता आठवत नाही. मी फक्त अडाणी ठोकळा उरलोय. असं काही नाहीये. तुम्ही का उगाच स्वतःला अडाणी म्हणून घेताय? तुम्हाला फक्त काही आठवत नाहीये एवढंच आहे. पण तुमचे विचार खूप वेगळे आहेत, जे शिकलेल्या माणसांनाही लाजवतील. हे बघ सुंदर, तू माझ्या बोलण्याचा काहीतरी वेगळा अर्थ घेतोयस. मला काही तुला अडाणी म्हणायचं नव्हतं. या बाबतीतला आम्हा बायकांना जास्त कळतं असं म्हणते म्या. मी अडाणी आहे, न शिकलेला आहे, पर तरी बी ना मला एक गोष्ट कळती आहे बघ. अक्षरा जे काय करतायत नव, ते इतर बायकांसाठी कौतिकच आहे. आणि त्यावेळी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे. आणि म्या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पर तुम्हासनी काय, तुम्हासनी वाटतं की मला काय कळत नाही, आणि असं समजून तुम्ही तुमचा निर्णय घेतलाय ना. मग आता म्या बी एक निर्णय घेतलाय. आई, ज्या भीतीपोटी तुम्ही अक्षराकडनं परीक्षेला न बसण्याचं वचन घेतलं आहे ना, त्या बाबतीत आता म्या तुम्हासनी एक वचन देतो. अक्षरा जर IPSच्या परीक्षेला बसल्या नाहीत तर म्या